गुड मॉर्निंग भावानो आणि बहिणीनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आणि छानपैकी सकाळ सकाळ माझा नाश्ता झालेला आहे. आणि इथं बघा काय चाललंय, सकाळी सकाळीच कांबळेताईची बर्थडे पार्टी म्हणून भजी खायला लागली. ती भजी सकाळच्या वेळेस, आता किती वाजले त्या माहिती आहे का, 10 वाजले त्या. आणि कांबळेताईचा आज बड्डे, तिला हॅपी बर्थडे. आणि भजी चालली की खायला. काय आता संध्याकाळी बघू केक आणते का नाही. मला म्हणली होती केक आणते, पण घेऊन आली भजी. आणि दोघी बहिणी आणि आजी भज्जी खायला लागलेत, भज्जी. आणि ही आजी पण भज्जी खायला लागली. त्यामुळे आज सकाळ सकाळ एवढा भज्यावर तुम्ही ताव मारलाय. मला वाटतं गेल्या 1 महिनाभर काही 1 वर्ष तुम्ही कदाचित भजी खाल्लेच नसतील. सकाळच्या 11 वाजलेले आहेत आणि कांबळेताई भर रस्त्यावर घेवडा नीट करायला लागले. त्या अजून उन्हात, ते पण उन्हातच, मग थंडीच तेवढी आहे. तर इकडे शेपाची भाजी चालू आहे. आज कांबळेताईचा बड्डे असल्यामुळं बहुतेक का नाही, मला वाटतंय स्वयंपाक खोलीत ना हलती का नाही काय माहीत. होय कांबळेताई, मग आता घेवड्याची शेंगच आहे का फक्त? आणि दुसरं काय? दुसरं काय नाही, एकच भाजी. आता एकच भाजी. आता एकटाच आहे, आम्ही तर भजी खाल्ले. भजी खाल्ले. आता आम्ही काही तिघी जेवत नाही. कांबळेताई आपली मस्तपैकी जेवण वाढायला लागलेली आहे. 2 तिकडचं एक ताट कोणाला वाढले? ते तुला आहे का? आणि हे मधलं कोणाचं आहे? आहे का? हे डबल डबल. येवा ये जेवायला. जेवली का तू? काय खाल्ली? काय खाल्ली? हां, भाकरी सोबत काय खाल्ली? कालवण. हां, सकाळी भजी खाल्लेलं ना, त्यात भजी खाल्लं की पोटवर आहे का अजून? हां भजी, हां चपाती, हां. 3 दिला. काय खाल्ली? भजी, हां चपाती, हां. 3 दिला. अजून आणि मात भजीने चांगलं बोलायला लागली का ना आता? जेवण भजी ह्याच्यातच दिलं सगळं, ह्याच्यात दिकाल. वा, छान आहे. मस्त घेवडा, पापडी न चुकता तो पापड्या खाते. सगळ्यांना तोंडी लावायला, म्हणजे जेवणात वर काय तर आपण खातो ना, काय खातो आपण? लोणचं. ते न चुकता कांबळेताई आपल्या न चुकता पापड्याचं ते बघू. पापड्या काय आता एवढं आपण लहान असताना ह्या होत्या का नव्हत्या पापड्या मला माहीत नाही, पण मोठ्या पापड्या आता पण मिळते बघा, अशा लांबारा पापड्या. काय ते मस्त लागायचं खायला. ते काय नाही, ह्या पापड्यामध्ये एवढी काही मजा नाही. एवढेच पापडे किती 1 रुपयाला असेल नाही का? 1 रुपयाला केवढे पापडे मिळते. आणि पहिलं लहान असताना आपण, तुम्हाला सांगतो, मी लहान असताना 5 पैसे 10 पैशाला ना अशी खारीची बिस्किट मिळायची, छोटी छोटी अशी गोंजळ भरून मिळायची. लहान असताना 5 पैसे 10 पैसे ते पण बघितले. काय 4 आणे चालत होतं बघा. मग 5 पैसे चालवले, 10 पैसे, 20 पैसे, 4 आणे, 8 आणे. त्यावेळेसचा रुपया म्हणजे लहान असताना शाळेत त्यावेळेसच्या रुपयामध्ये किती येत असेल? 5 पैशामध्ये एवढं असं वंजळ भरून बिस्किट यायची. पेपरवेटच्या गोळ्या अजून पण आहे त्या, असं एकदम चरचर लागतं. पेपर मग काय करायचं, पेपरवेटची गोळी खायचो. काय कांबळेताईनं पण खाल्लंय ती. हिनं 4थीत असताना मी अंगणवाडीत होतो. हां, आणि पेपरवेटच्या गोळ्या खायचो, वरनं पाणी पिणं नसतात, थंड लागायचं. लय मजा यायची. लहानपण म्हणजे लहानपणच असते. काय पण आता ती मजा नाही खाण्यात, आणि गोळ्या बिस्किटमध्ये काय मजा राहिली नाही. चला असो, जुन्या आठवणीमध्ये जायचं नाही लहानपणीच्या. कारण आता काय पिझ्झा, बर्गर, वडापाव, समोसा असलं असतंय. त्यामुळं खायचं हेल्दी खायचं. फास्ट फूडनं तब्येत खराब होते. त्यामुळं चांगलं चुंगलं खायचं, भाजीपाला खायचं. या जेवायला या भावनो. 4चा चहा प्यायला. कांबळेताईनं अर्ध पातेलं दूध ओतलं चहामध्ये. दूध केवढं होतं हवा, एवढं दूध, अर्ध दूध ओतलं. या नुसता घट्ट मोठं दुधाचा चहा केलाय. हो बाई, ती बघ की, ते खाण्याची पद्धत बघ की. हो, बिस्किट, दुधाचा चहा आणि ऊस. ह्या मला वाटतं अख्ख्या पृथ्वीत तलावावर कोणी खाल्लं नसेल. काय आता ती चहा प्यायचा आहे का, ती बिस्किट खायचं आहे का, ऊस खायचा आहे? हां, पहिल्यांदा नाही तर ते ऊसच चहामध्ये बुडवून खा आणि वरनं बिस्किट खा. येवा खाते का ऊस? हा, खाते का? आधी तिला ऊसाचे कांडे. हां, तुझ्या जमान्यात काय चहामध्ये ऊस खात होती काय तुझ्या जमान्यात? हा, शर्यत लावायची कशाची? ऊस खायची. आता दात दाखव. आकर दात आहेत का? दाखव. एखादा तर असेल अर्धा बिर्धा. अर्धा. अरे देवा, आमच्या आजीचं सगळं दात गेले की. मग आता 85 तर वय आहे येवाचं. बिस्किट आहे. आता कशी खाते बिस्किट तीच बघायचं आहे मला. हां, कमॉन. हां, बुडवा. हां, बुटलं वाटीच्या बाहेर जाऊ देऊ नको बिस्किट. हां, अरे तुटलं की बिस्किट कमळे. अरे नाही, तुटलं नाही बिस्किट, तुटलं नाही. भिजव तर त्याला, कपात भिजव तर. हां खा, तुटलं पाहिजे बरं का बिस्किट. हां हां हां
हा तुटलं अरे गॉड शाबास. तर भावानो फायनली अवघ्या 5 मिनिटामध्ये मी बर्थडे सेलिब्रेशनची एकदम तयार केली. कपडे ताईचा खरंच आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. मस्त पैकी ठेवले, केक पण आणलाय बघा कसं केले बघा. हॅपी बर्थडे आणि फुगं फक्त 5 मिनिटामध्ये फुगं लावून घेतले. तसं फुगं लगेच होते ना काय. चला आता मस्त पैकी कपडे ताई एकदम भारी नटले त्या. इकडे बघा इकडे या लवकर बघा कसं घातलं त्या. मस्त आता आपण केक कापूया आणि बर्थडे सेलिब्रेशन करूया. चला झाली तयारी. पण काय माहिती आहे का, तिची दोन्ही लेकरं कोल्हापूरला गेलेली, त्याच्यामुळे जर तिचा मूड ऑफ. चला आपण सेलिब्रेशन करू. तिने बघते उद्या सकाळी व्हिडिओ. चला इकडे नाटक चालू आहे. इकडे बघा अजून 2-4 फुगं लावलं होतं, फुगच फुटलं. काय झालं माहिती आहे का, फुगच फुटलं फुगडे. किती छान आहे बघा. हॅपी बर्थडे मस्तपैकी. अजून गच्च भरणार होतो पण माझं जरा थोडं सरप्राईज प्लॅन असल्यामुळं त्याच्यामुळं गडबडीत आपलं करून घेतलं. असो चला कांबळे तर रेडिओ व्हायला लागले. बापरे काय लोक झाले नाथ खुळा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर कांबळे. काय साडी झाली निसते. इकडे पण मेकअप चालू आहे 1 नंबर. चला पाठ दिसणे. लगेच आपल्या चौकातच बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे. फास्ट आवरा कांबळे ताई लवकर नाटा. फास्ट आणा लवकर. चला लवकर बर्थडे केक कापायचा लवकर. आपल्याला केक खायची उत्सुकता लागली. लावा पाठ दिसणे बघा. कांबळे ताईचा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे आपण मस्तपैकी. छानसा आजी बसली बाहेर आणि इकडं चालू आहे इकडे नाटक. दम लागला मला बोलून. चला केक आणलेला आहे मस्तपैकी. खोल पाट दिसणे. चला फास्टपैकी. कमोन हॅपी बर्थडे. खोला ये लवकर. पळत ये. ओके वा हॅपी बर्थडे कांबळे. हॅपी बर्थडे टू यू. पहिल्यांदा बर्थडे सेलिब्रेट करायला. हॅपी बर्थडे हॅपी सेल्फी कॅमेरे. हॅपी बर्थडे माझ्या बहिणीला, मोठ्या बहिणीला बर्थडेच्या खूप शुभेच्छा. आईला पण शुभेच्छा. वाईट वाटून घेऊन नको लेकर तिकडं कोल्हापुरात फिरायला लागली. हॅपी बर्थडे. हिला पण हिचा पण करू आपण परत बर्थडे. मस्त दिसायला लागलं. किती छान डेकोरेट झालेलं आहे. आलंय ठेवलाय. हां चल लाव पाठ दिसणे. चल फास्ट बघा कांबळे ताईचा बर्थडेचा केक. टू यू हॅपी बर्थडे टू यू. मेकअप जरा जास्त झालाय. हॅपी बर्थडे. इथं ठेवा याला लावायचं असते. अरे ह्याच्यात काय नाही जाऊ दे. ये इकडे ये पाठ दिसणे. ये लवकर. चल उभं राहा. हां इथं उभा असे. हां तर केक इधर चाकू हातात धर. ओके जोरात म्हणायचं सगळ्यांनी. हां कमॉन. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मोठी बहीण. हॅपी बर्थडे कांबळे ताई. हॅपी बर्थडे. चला केक. टाळ्या वाजव. हां यावाला पण चाल. ओके मस्तपैकी. हॅपी बर्थडे टू यू. कापा. खूप भारी वाटतंय ना कांबळे ताई बर्थडे सेलिब्रेशन. हां चाल तिला चाल. अख्खा तोंडात घाल तिच्या सगळा. दाब की खा की ऍक्शन करू नको. गोदी बाहेर केक. हां येवाला चाल फास्ट घाल तोंडात अख्खा केक. घाल तोंडात केक घाल. लाव तोंडाला तिच्या. लाव तोंडाला. ओके आता आपली बारी कांबळे ताई केक चालू. हॅपी बर्थडे टू यू. जास्त नाही थोडाच कांबळे ताईला थोडाच केक चालतोय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. कांबळे ताईचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे भावानो आणि आपल्याला खूप आनंद आहे. कारण माझा भाचा म्हणला होता की मम्मीचा मी बर्थडे करणार आहे म्हणून मी काय केलं सरप्राईज प्लॅन केला आणि बर्थडे सेलिब्रेट करून टाकला. चला मस्त पैकी. तुम्ही पण खूप शुभेच्छा द्या. पहिल्यांदा बर्थडे केलेला आहे त्याच्यामुळं बघा किती छान झालेलं आहे आपलं सेलिब्रेशन. आनंद वाटलं का तुम्हाला? भारी वाटलं का नाही? आमच्या भाचा अनिकेत आमचा म्हणला होता त्यांना आता नाही. भाची आणि भाचा सगळे कोल्हापूरला आहेत. तिकडे सेलिब्रेशनला गेलती ना. चला म्हणलं मग इकडे कांबळे ताई आपण बर्थडे सेलिब्रेट करू. आणि मग त्यांनी सकाळी व्हिडिओ बघतात आणि मग सरप्राईज होते तिने मम्मीचा बर्थडे झाला म्हणून. काय भारी का कांबळे ताई किती भारी नसले बघा. झाला खूप खुश. काय होतं सगळ्यांनी एकदा बघा. कांबळे काय गिफ्ट आणलं काय? अरे मग कवा सांगते. अरे बाप रे मोठ्या बहिणीनं बारक्या बहिणीला बागड्या गिफ्ट आणल्यात. व्हेरी गुड. कांबळे ताई तुझी साडी परत एकदा हॅपी बर्थडे नीट द्यायचं असते. बावल्या हॅपी बर्थडे. ऍक्टिंग बघा कशी करते ऍक्टिंग. हॅपी बर्थडे बघा काय नटली कांबळे ताई. नात खुळा नटली. त्या बहिणीनं मोठ्या बहिणीनं गिफ्ट दिलेलं आहे. वा छान पोच द्या. व्हेरी गुड. हॅपी बर्थडे करा तिला. हां हे मोठ्या बहिणीनं
जरा बारक्या बहिणीला गिफ्ट दिलंय आणि तू काय गिफ्ट दिली ही गिफ्ट काय दिली पाया पड पाया केक पडला इकडं केक पडला राहता असता हां तिकडं पण पाया पड सगळ्यात मोठी बहीण आहे ती. त्याच्यापेक्षा म्हणा पाया तर पड कॅमेराकडे नव्हती बघायचा. ओके चला सेलिब्रेशन झालेलं आहे. कसं वाटलं कांबळे काय छान वाटलं. ही नटवल्याला कसं वाटलं सजावट छान वाटले. एक नंबर आहे का नाही मग फक्त 5 मिनिटामध्ये ही कंप्लीट केलेलं आहे आपण. चला भावानो आणि बहिणीनो सरप्राईज मध्ये आपण बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे आणि हा बघा केक केक भारी मला केक खायला लय आवडते काय आणि मस्त आता थोडा केक खाणार आणि मग जेवणात आई सकाळ अर्धा केक आपणच खाणार आहे. हे काय खाते थोडा असू दे. चला कसं वाटलं बारकी बहीण आणि मोठी बहीण तुम्ही तिकडं आहेत तुम्ही व्हिडिओ बघून तुम्ही शुभेच्छा द्या व्हिडिओवरून. आणि आता बड्डे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे आम्ही 1 2 3 4 घरचे सदस्य. पण आता जरी खुश असलो ना धरके काय जरी खुश असतो ना तरी जरा थोडा मूड ऑफ आहे जरा नाराज आहे. कारण काय माहित आहे का बारकी बहीण पण आलेली आहे आणि भाचा आलेले आहेत आयन सुबोध अनिकेत आदिती ती कोल्हापूरला असल्यामुळं का नाही आणि आज बड्डे असल्यामुळं त्यांनी शुभेच्छा दिल्या पण त्यांना बड्डे सेलिब्रेट करायचा होता काय. पण आता ती सगळी तिकडं नातवाचा बड्डे सेलिब्रेट करायला कोल्हापुरात आहे आणि मग ही सकाळपासून आपलं बारीक तोंड करून बसली ती म्हणजे बड्डे आहे. चला मग सरप्राईजमध्ये आपण बड्डे करून टाकूया. आणि कांबळेताईच्या चेहऱ्यावर दिसतंयच आनंद आणि साडी तर एकदम काय मी सुद्धा बघितली नाही बरं का एवढी भारी साडी घातली. चला चांगलं दिसते आता तुम्ही पण शुभेच्छा देऊन टाकायला घ्या लगेच. आणि आजचा व्लॉग मी इथं एंड करतो. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या कांबळेताईला बड्डेच्या शुभेच्छा द्या. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बाय बाय.